ज्ञानेश्वरी पठण अध्याय 6 ओव्या 221 ते 240 श्लोक 0. तव येरीकडे धनुर्धरा आसनांचा उभारा, शक्ती करी उजगरा कुंडलिनी ते. नागिनीची पिले कुंकुमे नाहले, वळण घेऊन आले. सहजे जैसे तैसी ते कुंडलिनी, मोठकी औट वळणी. अधोमुख सर्पिणी निदेली आसे, विद्युल्लतेची विडी वन्ही ज्वाळांची घडी. पंधरे याची चोखडी घोटीव जैशी. तैशी सुबद्ध आटली, फुटी होती दाटली. ते वज्रासने चिमुटली, सावधू होय. तेथ नक्षत्र जैसे उलंडले, की सूर्याचे आसन मोडले. तेजाचे बीज विरुडले अंकुरेशी. तैशी वेढी आते सोडिते, कवतिके अंग मोडिते. कंदावरी शक्ती उठली दिसे, सहज बहुता दिवसांची भूक. वरी चेवविली ते होय मिश, मग आवेश पसरी मुख ऊर्ध्ववुजू. तेथ हृदया कोशात तळवटी, जो पवनू भरे किरीटी. तया सगळ्याची मिठी देव निघाली. मुखीच्या ज्वाळी तळीवरी कवळी. मासाची वडवाळी आरोगू लागे. जे जे ठाय समाते, तेथ आहाच जोडे घाऊसे. पाठी एक दोन्ही घास ही भरी. मग तळवे तळहात शोधी, ऊर्ध्वीचे कंड पेदी. झाडा घेत संधी प्रत्यांगाचा. मग अधोभाग तरी नसंडी, परिणकीचेही सत्व काढी. त्वचा धोनी जडी पांझरेशी. अस्थिचे नळे निरपे, शिरांचे हीर ओरपे. तो बाहेर विरुडी करपे, रोम बीजांची. मग सप्तधातूंच्या सागरी, तानेली घोटभरी.
आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत नासा फुटवणी वारा जो जात असे अंगुळे 12 तो गच्च धरुनी माघारा आतू घाली तीथ आधवारोत वरोते आकुंचे ऊर्ध्व तळवते खाचे तया खेवा माझी चक्राचे पदर उरती एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती परिकुंडलिनी नावेक दुश्चित्त होती ते तया ते म्हणे परवती तुम्हीची कायसी येथ ऐके पार्थिव धातू आघवी आरोगिता काही नुरवे आणि आपाते तव ठेवी पुसुनिया ऐसी दोन्ही भूते खाये ते वेळी संपूर्ण धाये मग सौम्य हवनी राहे सुषुम्नेत पाशी रामकृष्ण हरी।